असं आहे की ज्यावेळी शिव शंभू भोलेनाथांचं तांडव नृत्य होणार नाही. आठवलं मला, ज्या प्रहरात माझ्या या देवाला ठार मी मारीन त्याच प्रहरात शिव शंभू भोलेनाथांचं दर्शन जर याला झालं बरोबर तर हा पुन्हा जिवंत होईल. झालं दर्शन. मला वाटलं दर्शन होणार नाही. कुणी आणलं त्यांना? त्याला भोलेनाथाला कुणी आणलं? अजून कोण आणणार? हा, देवच. हे थांब देवा, देवा यावेळी तू जिवंत झाला आहे. या माझ्या मित्राला प्रथम सोड, या माझ्या मित्राला प्रथम बंदिवासातून सोड. देवा जर या पर्वताची मुक्तता केलीस, या माझ्या मित्राची मुक्तता केलीस, हा जन्म तुझ्या पायाशी मी राहील देवा. कर्कासुरा, त्यावेळी देव तुझ्या समोर पुनर्जीवन घेऊन समोर आहे. पण याच्या मुळाशी कारण काय असेल? काय ते? कोल्हागिरीचं नृत्य. काय? होय, शिव शंभू भोलेनाथ इथे आले, त्याला कारण कोल्हाटीचं नृत्य. या कोल्हाटिनीचं नृत्य केलं. नृत्य कुणी केलं? नृत्य कुणी केलं? कर्कासुरा, हे कोल्हाटी मध्ये कोणी सर्वसामान्य नव्हे. हे देवा कोल्हाटिनीला जिवंत ही आली म्हणून हा जिवंत झाला, पण हा देव इथे आला म्हणून तू जिवंत झाला. हे मित्रा तुला याला सोड रे. याला प्रथम हे मित्रा हो सोड रे. माझ्या मित्राला सोड. मी सांगतो रे. हे मित्रा, हे मित्रा, माझं काही खरं नाही. अरे मला मार अरे मला मार मारलं. कर्कासुर आहे काय? घाबरू नको. माझा मित्र आहे, मित्र माझा मित्र आहे. आता घाबरणार शब्दाप्रमाणे तुझ्या मित्राची सुटका मी आज केली. माझ्या मित्राची सुटका केलीस. दिलेला शब्द तू पाळलास. मग हा देव सुद्धा मृत्युमुखी पडलास, मला दिलेला शब्द सत्य झाला. देवा आज माझ्या मित्राला तू सोडलास म्हणून आजपासून तुझ्या शब्दावर विश्वास ठेवून हा कर्कासूर तुझ्या चरणी देवा तुझ्या चरणी लीन होतो. आहे शुभाचा आशीर्वाद. पण हे कर्कासूर देवा भक्ताधीन देव आणि देवाधीन भक्त, होय. हे नातं मला जगाच्या कानाकोपऱ्यात ठेवायचं आहे. देवा माझी काही चूक नव्हती. तुझी काही चूक नव्हती. ज्या अर्थी माझ्या मस्तकाला एवढं महत्व, त्या अर्थी माझ्या अस्थिलाही महत्व हवं आणि ते या खेकड्यालाही महत्व हवं. ते महत्व ठेवण्यासाठी देव तत्पर होणार आहे. सांग देवा, चंद्र सूर्य असेपर्यंत आम्हा दोघांचंही महत्व राहिलं पाहिजे या जगात. हा देव तत्पर होणार आहे. काय? कर्कासूर, तू माझी कशी काय असेना विरोध भक्ती केलीस, ती भक्ती माझ्या चरणापर्यंत रुजू झाली. आणि म्हणूनच चंद्र सूर्य असेपर्यंत हा देव तुझी कीर्ती या विश्वात करून ठेवणार आहे. ती कशी आहे माहिती का? कशा रीतीने देवा? तर ऐक, या विश्वात माणूस जन्माला आल्यानंतर त्याचा एक मुहूर्त निघतो आणि त्या मुहूर्तानंतर त्याची राशी ठरविली जाते. अरे वा, म्हणजे जन्म कुंडली काढली जाते आणि त्या कुंडलीमध्ये राशी दाखविली जातात आणि ती राशी ठरविली जाते. आणि ती राशी ठरविल्यानंतर या ज्योतिष शास्त्र निघेल. या ज्योतिष शास्त्रात पुढे येणाऱ्या कलियुगात 12 राशी ठरतील. आणि या 12 राशीतील ती 4थ्या स्थानी असलेली रास, ही 4थ्या स्थानी असलेली रास कर्कासुरा तुझ्या नावावरून गणली जाईल. आणि ती रास कोणती असेल? 12 राशी 4थी रास, त्या राशीमध्ये मला स्थान दिलं. आणि ती रास कोणती असेल माहिती आहे का? कोणती रास? कर्क रास म्हणून या विश्वात. या कर्क राशीचं महत्व कोणतं? या कर्क राशीचं महत्व कोणतं असेल तर आहे, ज्याप्रमाणे तू जिद्दी आहेस, पराक्रमी आहे, शक्तिवान, धाडसी आहे, आपल्या बरोबरच आपल्या स्वभावती असलेल्या मित्रांचंही कल्याण मी करतो, अशी ही रास त्या कर्क राशीत जन्मलेली व्यक्ती ही शूर असेल, पराक्रमी असेल, माझ्यासारखी असेल, जिद्दी असेल, दृढ निश्चयी असेल. महत्व या कर्क राशीचं मी ठेवतो. देवा झालं मनाचं समाधान. आज कर्क रास माझ्या नावाची रास. देवा या माझ्या मित्राचं आणि माझ्या मित्र प्रेम या हिशोबाच्या ठिकाणी यायला पाहिजे. या विश्वात सर्व रक्ताची नाती अनेक आहेत, पण या विश्वात सर्वश्रेष्ठ नाटक ठरतं ते
ते मित्राचं नातं आणि आज आहे ते तुमचं मित्रप्रेम आणि पर्वता तुला काय? आणि या कर्कासुराला एकमेकांचा सहवास हवाय आणि तो सहवास देण्यासाठी हा देव तत्पर होणार आहे. कशा रीतीने आणि देवा? तो कशा रीतीने आहे? वर्षाचे महिने 12 आणि 12 महिन्यातील ऋतू 3. हा युवा पावसाळा देऊन आला. बरोबर आहे. मग? आणि या 4 वर्ष 12 महिन्यातील या 3 ऋतू मधील 2 ऋतू म्हणजेच 8 महिने कर्कासुरा तू याच्या बरोबर कडी कपारामध्ये दगड तोडण्यामध्ये तू राह. तुझा सहवास याला प्राप्त होईल आणि उरलेले बाकीचे 4 महिने कर्कासुरा मुक्तपणे तू पाण्यात संचार करशील. देवा समाधान झालं. अशा तऱ्हेने 4 महिने पावसाळ्याचे कुठेही फिरायला मी तयार. मुक्त संचार खाऊ नका मला, खाऊ नका म्हणून सांगतात. हे देवा, पावसाळ्याचे 4 महिने कुठेही फिरेन, 8 महिने मात्र या माझा सहवास मित्रा तुला. तसंच या तुझ्या पर्वताला सुद्धा त्या मेरू पर्वताला या विश्वात मी पर्वत रांगेतील सर्वश्रेष्ठ पर्वत सर्वात उंच पर्वत म्हणून मेरू पर्वताला मी स्थान देणार आहे. याचं महत्व झालं, तुझं माझं महत्व झालं. तरी सुद्धा प्रत्यक्ष देव इथपर्यंत आले. म्हणजे या शिवशंभू भोलेनाथाचं सुद्धा हो त्यावेळी नाव ठेवणार आहे. हे देव तुझ्या माझ्या युद्धात हो माझ्यासाठी तर यांच्या आले, नावाबरोबर माझ्या नावाची माझ्यासाठी तर आले. होय. पण हे कर्कासुरा तुझ्या पराक्रम पाहून शिवशंभू भोलेनाथांना इथे यावं होय, लागलं हो. आणि म्हणूनच या भोलेनाथांच्या या महादेवांच्या नावात कर्कासुरा तुझ्या नावाची गुंफत मी करणार. पाहिलं हवी देवा. आणि ती कशाप्रमाणे माहिती आहे का? कशा रीतीने? त्या भोलेनाथांच्या स्वरूपाला पुढे येणाऱ्या या स्थानाला, या स्थानाला, ज्या ठिकाणी ते प्रगट झाले, त्या स्वरूपाला सुद्धा पुढे येणाऱ्या कलियुगात कर्कटेश्वर महादेव, कर्कटेश्वर महादेव. सगळ्यांचं महत्व ठेवलंस रे, पण माझ्यासारख्या गरीबाचा का? अगं तुझ्या नात्यामुळे आजीवंत झाला, या जिवंत ठेवला. आजीबाई तुमच्या सुद्धा तुम्हाला सुद्धा हा गोपाल कृष्ण याला काय देताय देवा? याला काय देताय? तुला घडवलंस माझ्या सानिध्यात घेऊन. मग या साऱ्या सर्व शिकवण सेत ती आहे हा गोपाल आणि कृष्ण. देवा देवा हिचं काय? ही म्हणजे आपली सर्वसामान्य पुढे ये. असं काही केलेलं नाही. काय? मला जसं आईने सांगितलं तसं मी केलं. आईने सांगितलं आणि तू केलं. वा वा वा. यांचं नृत्य पाहतात शिवशंभू भोलेनाथ इथे प्रकट झाले. एवढं सुंदर ही नाचते आणि हिचं नृत्य पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले. काय म्हणावं भोलेनाथ? दुसरा तिसरी कोणी नाही आहे. तर प्रत्यक्ष पार्वती मातेचा अंश हे कोल्हाटी आहे. पार्वती मातेचा अंश म्हणजे तो पार्वती मातेने ज्याशिवाय शिवशंभू भोलेनाथ रागाने वनात निघून गेले, हिंदीचं रूप धरलं. हिंदीचं रूप धरलं. तीच वंशज ही आहे. त्याचे वंशज हे आहे. हे कोल्हाटी रूप म्हणजे प्रत्यक्ष आदिमाया आदिशक्ती पार्वतीचं रूप आहे. आणि म्हणूनच त्या कोल्हाटीला हे माझ्यासाठी इथे आले, त्या गोपाळ कृष्णासाठी इथे आले. क्षमा देवा म्हणजे तुझ्यासाठी इथे आले. म्हणूनच या कोल्हाटी सदमातीला या पुढे गोपाळगणी कोल्हाटी, गोपाळगणी कोल्हाटी, गोपाळगणी कोल्हाटी. चांगलं नाव ठेवलं देवाने तुम्हाला. गरीबाची आजपर्यंत केलेली सेवा तू पायाशी घेतलंस रे देवा. धन्य झाले. हे कर्कसुरा सगळ्यांच्या इच्छा मनातील पूर्ण. अजूनही तुझी इच्छा अतृप्त राहिलेल्या असतील. अजून काय बऱ्याच आहेत. बरंच आहे. काय 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 देणार आहे देवस्थान? यांच्या पुढे येणाऱ्या कलियुगात होय. सती रुंदेच्या शापानं सारे देव दगडाचे होणार आहेत. देव आणि भक्त यांचं म्हणजे देव दिसणार नाही. देव दिसणार नाही. या मृत्यूलोकात देव येणार नाही. मूर्त स्वरूपाने या भक्तांना देवाचं देव दर्शन होणार. दगडाचे होणार, देवालयात जाऊन बसणार. पण त्यांचा दोघांचा समन्वय साधण्यासाठी भक्त आणि देव यांचा समन्वय साधण्यासाठी चाळा ही देवता असणार आहे. आणि ही चाळा ही देवता हे कर्कासुरा तुझ्यावरती स्वार होणार आहे. अरे देवा, चाळा ही तामसी वृत्तीची देवता. ज्या देवता
मृत्यूलोकाच्या ठिकाणी कलियुगात या मानवांशी बोलणार नाहीत, त्यांच्या इच्छा पूर्ण करणार नाहीत, आणि यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हे मानव चाळा या देवतेकडे येतील, आणि ती चाळा देवता माझ्यावर विराजमान होईल. चाळा देवता माझ्यावर विराजमान. पण देवा, त्याच वेळी मला लागलेल्या भुकेचं शांतवन कसं होणार? मला तामसी अन्न हवं आहे. तुझ्या सर्वांगाचं निरीक्षण केलं असेल हा. तर सर्वांग तुमचं तामसी पहा आहे. माझे हात कसे फुरफुरत आहे. तामसी वृत्तीने तो केव्हा एकदा मांस खाईन असं मला झालं आहे. म्हणूनच हा. त्या चाळ्या देवतेला हा. अशाच प्रकारचा तामसी आहार ठेवला जाईल. काय? तो आहार मांस मला मिळणार, मी मांस खाणार. चाला देवता माझ्यावर विराजमान होणार. देवा, एवढं सगळं मला दिलंस, मनाचं समाधान झालं, भुकेचं शांतवन झालं. पण देवा, कर्कासुरा, हा. तुझ्या सर्वांगाचं निरीक्षण केलंय. तुझ्या एका बाजूला 5 हा. आणि दुसऱ्या बाजूला 5 असे तीक्ष्ण अवयव आहे. होय. आणि हे अवयव हा. तुझं रक्षण करण्यासाठी आहे. होय, होय. आणि हे तुझे एका बाजूला 5 दुसऱ्या बाजूला 5 असे 10 अवयव. हो. आणि या 10 अवयवावरून याच्या पुढे तुला दशपाद 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 उद्धार आज झाला. दशपाद उद्धार झाला. दशपाद कर्कासूर धन्य झाला. यावेळी देवा, हा दशपादही तुला काही देतो आहे. आतापर्यंत देव देव म्हणून तुम्हाला सर्व दिलंस, दिलेली साऱ्या इच्छा माझ्या पूर्ण केल्यास, माझ्या मनाला आनंद झाला. म्हणून देवा, या सागराच्या, या शंकू बेटावर, सप्त सागराच्या तळाशी एक स्तंभ तुला उभा करायचा आहे. देवा, तो सुवर्णाचा स्तंभ विश्वकर्माला सांगून माझ्या या कर्कासुराच्या पाठीवर उभा कर. देवा, तुझ्या त्या नगरीचं रक्षण मी करणार आहे. कर्कासुर हे नाट्य कशासाठी घडविलं असेल देवाने? कशासाठी? नाही, त्या जरासंधाला मथुरेवरती अनेक स्वाऱ्या केल्या, आणि त्या स्वारीच्या रक्षणापासून या देवताला नारदा करवी विश्वकर्माजवळ निरोप पाठविला होता की या विश्वकर्म्याने या देवासाठी या अथांग बसलेल्या सागरात, या निळ्या सागराच्या मध्ये असलेले ते शंकू बेट, त्या शंकू बेटाच्या मध्यस्थी एक नवनाविन्य नगरी निर्माण करायचे. एका स्तंभावर, या स्तंभावर नगरी निर्माण झाली. देवा, या शंकू बेटावरती, या शंकू बेटावरती नगरी निर्माण झाली. हा. देवा, ती सुवर्णाची नगरी, याच नगरीच्या स्तंभाला मिळका घालून त्या नगरीचं रक्षण करण्यासाठी निघाला हा कर्कासूर. समास कर्कासुरा. याच वेळी ती समोर दिसणारी ही नगरी, पण या नगरीला पहा तरी असंख्य द्वारे आहेत. पहा, या असंख्य द्वारावरून या नगरीला पुढे द्वारका वा. म्हणून संबोधलं जाईल. वा देवा, धन्य धन्य झाली, ही प्रजाही धन्य झाली, आणि आम्ही सुद्धा धन्य झालोय. म्हणूनच यावेळी हा देव या ठिकाणी